अगं सोड सोड, लय फोडीची येते. अगं सोड. मम्मीने मस्त केले की तिला धपाटा दे. हा, मी तुला छान छान आंबे घेऊन येतो, गोड गोड. हे बघा मित्रांनो, नॅचरल पिकलेले झाडाचे असे पिकून खाली पडलेले आंबे आहेत हे बघा, कलर बघा, हे बघा. हे बघा, हे आमचे कार्यकर्ते असे इकडे आंबे काढतायत. तुला छान छान आंबे घेऊन येतो बाळा, मी झाडावरचे तोडून आणतो मस्त. हा, तो नको येऊ बाळा, तू इथं मम्मी सोबत राहा. मम्मी मस्ती करेल, मम्मीला खेळवतो, मम्मीचा अभ्यास घे. हा, मम्मीने मस्ती केली की तिला धपाटा दे. हा, मी तुला छान छान आंबे घेऊन येतो, गोड गोड. नाही बाळा, खूप ऊन आहे बघ, किती ऊन पडलेलं आहे बाहेर, किती घाम येतोय बघ. हा, मी लगेच जातो आणि लगेच झाडावर चढून आंबे घेऊन येतो बाईला. खाशील ना तू आंबे? बरं, यायचंय तुला, यायचंय. आंबे खाशील ना? कसे खाशील दाखव. चढ चढ. माझा गाल आहे तो, आंबा आहे का हा? माझा गाल आहे तो, आंबा आहे. चला, छान छान आंबे घेऊन येतो बाईला माझ्या. बघा कसे खाते, पाहिलं का? खोटं खोटं. अगं सोड सोड, लय खोडीची येते. अगं सोड. नमस्कार मित्रांनो, लेकीसाठी आंबे आणायला चाललेलो आहे. कुठं माहिती आहे का? पेनला. कारण माझे एक मित्र आहे, त्यांचं गावच आहे पेन, आणि तिथं मित्रांनो खूप भारी आंबा मिळतो. मी जवळपास आहे ना, कोरोनापासून मी त्यांच्याकडूनच आंबे घेतोय आणि एवढे गोड लागतात मित्रांनो, काय सांगू. पेनचा हापूस असं म्हणतात ते त्याला, पण ॲक्च्युली तो आंबा एवढा गोड आणि एवढी टेस्ट आहे ना त्याला, जबरदस्त. आणि मी त्यामुळे एवढं लांब आणायला चाललेलो आहे. कसं आहे मित्रांनो, इथं आंबे मिळतात, एकदम महाग मिळतात, आणि ते पण कसे असतात, फवारणी केलेले एकदम. त्यामुळे लहान मुलं कसे आपले आवडीने खातात. म्हणलं चांगलेच घेऊयात, झाडाचे तोडून घेऊयात. तर आमचे मित्र आहेत, त्यांनी काही झाडाचे तोडून ठेवलेले आहेत आणि काही झाडावर वगैरे देखील असतील, तर बघूयात चला. आणि माझे काही मित्र देखील येत आहेत, त्यांना देखील घेतोय मी. चला तर मित्रांनो, तुम्हाला पाहायला मिळेल मस्तपैकी रानातले झाडावरचे तोडलेले आंबे. अरे झाडावरचे बघायचे अजून आपल्याला. तुम्ही यायचं म्हणून मी पण खाल्लं होतं. मस्तपैकी सावलीत गाडी लावलेली आहे मित्रांनो. आता आम्ही चाललो इकडे आंबे काढायसाठी. तर मित्रांनो, काही कच्चे आंबे आहेत ना, आम्ही असे झाडावरचे तोडून घेणार आहे आणि ते घरी पिकत घालणार आहे. कारण काही आंबे मला गावाला पण घेऊन जायचे, त्यामुळे मी कच्चे घेणार आहे. पिकलेले थोडेसे घेईल. हे बघा मित्रांनो, संपूर्ण आंब्याची बाग आहे अशी. चला तर काढूयात आंबे. हे बघा, हे पाखराने खाल्लेले आहेत ना आंबे. पायाखाली पण आहे, पायाखाली पण. पक्ष्याने खाल्लेले खाली पडून, मग त्याच्यानंतर आपण काढायचे. नंतर मग आपले विना खातात. कसे खाल्ले चाल काढून काढून. हे बघा मित्रांनो, नॅचरल पिकलेले झाडाचे असे पिकून खाली पडलेले आंबे आहेत हे बघा, कलर बघा, आणि त्याचा वासच एवढा गोड येतोय की काय सांगावं. साईज पण बघा मित्रांनो आंब्याची, जबरदस्त ना. बघूया, जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करणार आहे, कारण माझ्या लेकीला खूप आवडतात आंबे. हे बघा, कच्चे आहेत सध्या, पण हे पिकू घातले ना एकदम गोड होतात, एकदम गोड. चला. हे बघा, हे आमचे कार्यकर्ते असे इकडे आंबे काढतायत.
यांना तुम्ही आपल्या रत्नागिरीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. यांची टोपी पण बघा. हा, मार्लेश्वरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. घे 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 घे. अरे पिकीन ते घ्या, ते घ्या. मोठ्या मोठ्या साईजचे घ्या, छोटे नका घेऊ. पिवळा घ्या, तो मोठा साईज. टेकू दिलेला आहे फांदीला, कारण आंब्यामुळे ही फांदी अशी खाली लोंबलेली आहे. आंबेवाली बघा, आंबेवाली. कसे आहेत आंबे? छान आहेत. नाही, आम्हाला घ्यायचे. कसे आहेत आंबे? किती रुपये? 40 रुपये. अरे बापरे, एवढे आंबे कोण खाणार आहे? सगळे तू एकटी? आणि पप्पाला? मम्मीला? मम्मीला देणार आहे, पप्पाला नाही. हे पहा मित्रांनो, एवढे कच्चे आंबे घेतलेले आहेत. ते आम्ही गावाला नेणार आहेत, तिकडे नेऊन पिकवणार आहे. आणि हे बघा, हे काही पिकलेले आहेत. हे बघा. मला देते खायला बाळा? देते? कोणता खाऊ मी? तो खाऊ? हे घेऊ का? हे घेऊ? हे घेऊ? हे नको घेऊ? घेऊ? कच्चे घे म्हणते, पिकलेले नको म्हणते. हा घेऊ? हा घेतो बाबूचा आंबा. हॅलो बापले. अग एक खातो ना मी, हा खातो ना मी. अग अरे बापरे, कच्चा देते पहिले का ते, आणि पिकलेला ठेवला आहे. हा, तू खा, तू खा. मी नंतर खातो, तू खा पहिले. बाप नावाच्या व्यक्तीला कितीही कंटाळा आलेला असला, थकवा जाणवत असला, तरी लेकरांचा हा आनंद बघून तो थकवा कुठं निघून जातो हे कळत देखील नाही बरं का.